असं वाटतं की त्यांनी आता आपल्या आवाक्यातच बोलावं. आम्ही खूप लाड केले त्यांचे, पण त्यांना असं वाटायला लागलं मी म्हणजे हा महाराष्ट्राचा राजाच झालेलो आहे. मी म्हणेल तीच पूर्व दिशा, याला देऊन टाका, त्याला देऊन टाका, हे निर्णय करून टाका, ते करा, नाही तर तुमचा सत्यानाश, तुला संपवून टाकतो. मोदी कसे येतात, मोदी म्हणजे एकरी भाषेत तो कसा आहे तो मी बघतो, तो अमित शहा कसा आहे तो बघतो. म्हणजे हे काही बोलणं आहे. मला वाटतं त्यांनी त्याला थोडंसं त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली लोक बघून, पण लोकांनी त्यांना आता खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. त्यांना मराठा आरक्षण म्हणून त्यांनी आता राजकारणावर आलेले आहेत. म्हणजे शिवसेनेचे लोक कसे फुटले, भाजपने कशी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस. तुमचं काम आहे का? तुमचं काम मराठा आरक्षणाचं आहे. आम्हालाही वाटतं तुम्ही आधी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, पण तुम्ही आता सगळी स्क्रिप्ट राष्ट्रवादीची वाजवतात, शिवसेनेची वाजवतात, आणि म्हणून आता लोकांचा त्याच्यावर भरोसा राहिलेला नाही. आता माझ्या मते हा विषय संपलेला आहे की आता कालचे त्यांचे जे शुभा संघटनेचे फार जवळचा सहकारी, ज्यांनी कोपर्डी केसमध्ये पण त्यांच्या बरोबर होता, तर त्यांनी तर सांगितलेलं आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फार अतिशय म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांच्या अतिशय जवळचे आहेत, स्थानिक आमदारांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्यावर त्यांच्या बैठका होतात. तर त्याबद्दल म्हणजे आता काय म्हणणं, राजकारण सोडून अगर जरांगे पाटलींनी भूमिका घेतली तर आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर समाजाच्या बरोबर आहोत, एक लक्षात घ्या. पण आता हे सरकार घाबरलं, आम्ही सागरला येतो. सागरला येणं फार लांबची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे. आम्ही काल पण सांगली, आमची भिंत तिथे लागलेली आहे. ती भिंत पार पाडणं ना हे फार स्वप्नातला गोष्ट आहे. आणि एक लक्षात घ्या, मराठा समाजाशी आमची लढाई नाही, मराठा समाजाचे आम्ही लोक आहोत. पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेठीस धरत असेल, मराठा समाजाची बदनामी करत असेल, तर त्यावर कधीही आमचा समाज खपून घेणार नाही. त्यांच्या अवतीभोवती असलेले जे काही तरुण मुलं आहेत त्यांनाही सांगतो की उगाचच्या अंगावर केसेस घेऊ नका. उद्या केसेस काढण्यासाठी मग कोणी येत नाहीत. म्हणून हे सगळे जे आंदोलनं चालू आहेत, हे सगळी जी भूमिका आहे, जे शिव्या शाप देण्याची जे हिंमत करतायत ना, हे कोणाच्या जोरावर करतायत. आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलतायत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत. मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का? तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का? ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झाला पाहिजे. मराठा समाजाबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे, ओबीसी समाजाबरोबर आहे, धनगर समाजाबरोबर आहे, हिंदू समाजातल्या प्रत्येक जातीबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे. संजय राजाराम राऊतला सांगेन, रात्रीची अगर 90 थोडी उतरली असेल तर तुम्ही रात्री बेरात्री आणि कालपासून कोणाकोणाला फोन हे संजय राजाराम राऊत लावत होते ना, ह्याचे जरा कॉल रेकॉर्ड बघायला पाहिजे. सिल्वर ओकला किती फोन गेले, ह्यांच्या जरांगे पाटलांच्या आजूबाजूच्या लोकांना किती फोन गेले, ह्या सगळ्याचा कधीतरी CDR तपास निघाला पाहिजे, जेणेकरून कळेल ही स्क्रिप्ट नेमकं कोणाची. आता काल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय योग्य मुद्दा काढला. जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांवरच कशाला टीका करतात, आणि जी भाषा जी टीका शरद पवार गटातले लोक सातत्याने मुद्दे काढून फडणवीस साहेबांवर बोलतायत, जी भाषा उद्धव ठाकरे सातत्याने भाषणाच्या माध्यमातून करतायत, तीच भाषा जरांगे पाटील करतायत. सेम टू सेम. म्हणजे कॉपी अँड पेस्ट केलंय की काय भाषण. म्हणजे स्क्रिप्टचा फॅक्स किंवा स्क्रिप्टचा ईमेल किंवा व्हॉट्सअप आता कुठून येतोय हे आता लोकांना कळायला लागलेलं ना स्पष्ट. काहीतरी फरक केला पाहिजे. आम्हा लोकांना जरांगे पाटलांचे समर्थक म्हणून फोन करतायत ना, आणि विविध गोष्टी सांगतायत, काय काय घाणेरडी भाषा करतायत. त्या प्रत्येकाला सांगेन, प्रत्येकाचा नंबर आमच्याकडे आहे. मराठा समाजाचा कुठलाही सुद्धा नागरिक अशा पद्धतीचे फोन करणार नाही. तुमचे प्रत्येकाचे फोन नंबर आहे, तुमच्या प्रत्येकाचा पत्ता आमच्याकडे आहे. आज नाही तर उद्या जेव्हा पोलीस तुमच्या घरावर पत्त्यावर पोचतील ना, तेव्हा मग कोणी तुम्हाला वाचवायला येणार नाही, लक्षात ठेवा. जरांगे पाटलांना सांगेन, आपण आरक्षणावर बोलू, सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावर बोलू. फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी ना 100 जन्म घ्यायला लागतील. म्हणून एवढी भूमिका मांडण्याची हिंमत कोण महाराष्ट्रामध्ये करू नये. आम्ही लोक इथे आहोत. मला आश्चर्य वाटते, एकही काल माध्यमनी जीभ घसरली, खालची पातळीची भाषा केली किंवा बीप पण साधं वाजवलं नाही का हो? ह्याच्यावर आक्षेप आहे आमच्या पत्रकार मित्रांवर आमचा. कारण आम्ही लोक काही बोललो, कोणाच्या हिताचं बोललो तर लगेच नितेश राणेची जीभ घसरली, बीप तरी वाजवून दाखवतात.
काल तो उठसूट आमच्या म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याला, एका आताच्या उपमुख्यमंत्र्याला, एका सन्मानित नेत्याला शिव्या दिला जात आहेत. साधा बीप पण वाजवला नाही कुठल्याही चॅनलने. म्हणून उगाच फडणवीस साहेबांवर सातत्याने अरे तोच माणूस उद्या कोर्टात अगर आपला आरक्षणाची केस जेव्हा जाईल ना, फडणवीस साहेबच तिथला मोठ्यातला मोठा तज्ञ वकील उभं करून आपली बाजू लावून धरणार आहेत, जी 2014 ते 19 मध्ये केली. पण नंतर ते आलेल्या नालायक उद्धव ठाकरेला जमलं नाही ते. पण आता फडणवीस साहेबच आपली लिगल बाजू तिथे लावून धरणार आहे, हे मराठा समाजाने लक्षात ठेवावं. कारण का जे सहकारी त्या क्षणावेळी अंतराळी सराटीमध्ये होते, त्या आंदोलनामध्ये होते, ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना सगळ्यांची. जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा, खरं कळेल ना. उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला, पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले, तर या गोष्टीची कधी ना कधी तरी चौकशी झाली पाहिजे, माहिती बाहर आली पाहिजे. अनशन करने वाले जो लोग हैं वो कल 2-3 दिन से प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे, हर कोई बोल रहा है कि ये पवार साहब से कनेक्टेड आदमी है, हर कोई बोल रहे ये वहाँ के लोकल आमदार राजेश टोपी जी का आदमी है. तो जो सच है दूध का दूध पानी का पानी होना चाहिए ना कभी तो. ये हम लोग नहीं बोल रहे.